नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 22 ते 30 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण 30 प्लस प्रश्न घेतले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर चला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात. तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर एस-बी-आयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम-डी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रवी रंजन यांची. कोणाची? तर रवी रंजन यांची. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक एम-डी म्हणून रवी रंजन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर टेरिटोरियल आर्मीमध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ती आहे कोल्हापूर या जिल्ह्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, टेरिटोरियल आर्मीमध्ये प्रादेशिक सेना पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याची आहे. यानंतर तिसरा प्रश्न, नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप हा पक्ष. तर विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपी सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर या निवडणुकीचे प्रमुख तपशील खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर सर्वात मोठा पक्ष आहे भाजप, एकूण 117 नगराध्यक्ष पदे जिंकले आहे. तर युतीची कामगिरी, तर महायुती कोणती? तर भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने एकूण 288 पैकी 207 जागांवर विजय मिळवून स्पष्ट वर्चस्व राखले आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड 2025 कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एअर इंडियाने जिंकला आहे. कोणी? तर एअर इंडियाने. तर विद्यार्थ्यांनो, 2025 सालचा बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन सर्वोत्तम देशांतर्गत विमान कंपनी हा पुरस्कार एअर इंडियाने नुकताच जिंकला आहे. तर या पुरस्काराबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर या पुरस्काराचे नाव आहे ट्रॅव्हल्स प्लस लीजर इंडिया आणि साऊथ एशिया बेस्ट अवॉर्ड्स 2025. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पाचवा प्रश्न, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, झारखंड या संघाने नुकतेच जिंकले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद झारखंड संघाने नुकतेच जिंकले आहे. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुरेश गोयल यांची. कोणाची? तर सुरेश गोयल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेच्या नवीन महासंचालकपदी सुरेश गोयल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर या नियुक्तीबद्दलची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर त्यांचा कार्यकाळ, ते 5 जानेवारी 2026 रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. लक्षात ठेवा. तर कोणाची जागा ते घेणार आहे? तर गोयल हे डॉक्टर पूनम गुप्ता यांची जागा घेणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर अलीकडेच नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जेरेड इसाकमन यांची. कोणाची? तर जेरेड इसाकमन यांची. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अब्जाधीश उद्योजक आणि खाजगी अंतराळवीर जेरेड इसाकमन यांची अलीकडेच नासाचे 15वे प्रमुख म्हणजेच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर आपल्या भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश या. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर आपल्या भारतातील पहिले वन विद्यापीठ म्हणजे फॉरेस्ट युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे स्थापन होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर महिला टेनिस असोसिएशनचा 2025 चा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आर्यना सबलेंका यांनी. कोणी? तर आर्यना सबलेंका.
त्यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बेलारुसची स्टार टेनिसपटू आर्यना सबलेंका हिने 2025 चा महिला टेनिस असोसिएशन प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार नुकताच जिंकला आहे. तर सबलेंकाने सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान मिळवलेला असून अशी कामगिरी करणारी ती 2010 नंतरची पहिलीच खेळाडू ठरलेली आहे. यानंतर 10वा प्रश्न, 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारत देशाकडे आहे. कोणाकडे? तर आपल्या भारत देशाकडे आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे आहे आणि या वर्षातील महत्त्वाच्या बाबी आपण देखील खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर 18वी शिखर परिषद 2026 मध्ये होणारी ब्रिक्सची 18वी शिखर परिषद आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. यानंतर पदभार कोणी स्वीकारणे? तर आपल्या भारताचे हे फिरते अध्यक्षपद 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे सुरू देखील होणार आहे. यानंतर 11वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या सचिवपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी महेंद्र हरपाळकर यांची. कोणाची? तर महेंद्र हरपाळकर. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या सचिवपदी महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर कालावधी, तर त्यांची ही नियुक्ती 2 वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. तर पार्श्वभूमी काय? तर तत्कालीन सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. तर मधल्या काळामध्ये जगन्नाथ वीरकर यांची या पदावर नियुक्ती झाली होती, परंतु त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्मृती मानधना तिचे नाव आहे. काय? तर स्मृती मानधना. तर विद्यार्थ्यांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडणारी स्मृती मानधना पहिली आपल्या भारतातील महिला क्रिकेटपटू बनली आहे. तर तिने हा ऐतिहासिक पराक्रम 21 डिसेंबर 2025 रोजी विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यादरम्यान केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 12व्या अंडर 19 आशिया कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशाने. कोणत्या? तर पाकिस्तान. तर विद्यार्थ्यांनो, 12व्या 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर 19 आशिया कप 2025 चे विजेतेपद पाकिस्तानने जिंकले आहे. तर 21 डिसेंबर 2025 रोजी दुबईतील आयसीसी अकॅडमी ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने आपल्या भारताचा 191 धावांनी पराभव केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 14वा, तर 2025 च्या जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीमध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपला भारत आहे 142व्या क्रमांकावर. कितव्या क्रमांकावर? तर 142व्या. विद्यार्थी मित्रांनो, तर डिसेंबर 2025 मधील ताज्या फिफा जागतिक पुरुष क्रमवारीनुसार आपला भारतीय फुटबॉल संघ 142व्या स्थानावर आहे आणि या वर्षातील महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊया. तर सध्याची क्रमवारी 142 म्हणजेच 22 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार आहे ही आणि या वर्षाची सुरुवात, तर भारतीय संघाने वर्षाची सुरुवात 127व्या स्थानावरून केली होती. तर पहिला संघ भारतीय महिला फुटबॉल संघ 2025 च्या अखेरीस 67व्या स्थानावर आहे. यानंतर 15वा प्रश्न, तर मनुस्मृती दहन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. कोणता दिवस? तर मनुस्मृती दहन हा दिवस. तर विद्यार्थ्यांनो, मनुस्मृती दहन दिवस दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो. याचे महत्त्व आणि पार्श्वभूमी काय आहे? तर ऐतिहासिक घटना 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहादरम्यान विषमतेचे प्रतीक असलेल्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. तर याचा उद्देश काय होता? तर जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अन्यायाचा विरोध करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले होते. तर इतर नावे, तर हा दिवस अनेक ठिकाणी भारतीय स्त्री मुक्ती दिवस किंवा समता दिवस म्हणूनही ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न, जयंत नारळीकर हे कोण होते ज्यांना
मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते होते खगोल व भौतिक शास्त्रज्ञ. कोण होते ते? तर खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर हे एक जगप्रसिद्ध भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. तर विज्ञानातील त्यांच्या आजीवन योगदानाबद्दल त्यांना 2025 चा विज्ञान रत्न हा आपल्या भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवी डीसी यांना. कोणाला? तर रवी डीसी यांना. तर आपण यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये फ्रान्सचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्कार शेवेलियर डी लऑर्ड्रे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस कला आणि साहित्य क्षेत्रातील नाइटहुड ज्येष्ठ भारतीय कला दिग्दर्शक थोटा थरानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 18वा. तर IUCN मध्ये सामील होणारा 90वा देश कोणता ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तो आहे तुवालू हा. कोणता? तर तुवालू हा. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. तर अंतराळामध्ये जाणारी जगातील पहिली अपंग व्यक्ती कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मायकेला बेंटहाऊस जर्मनी मध्ये. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. तर महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कर्मश्री या योजनेचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा श्री असे नाव ठेवण्यात आले आहे. तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर महात्मा गांधींच्या स्मरणार्थ पश्चिम बंगाल सरकारने आपल्या कर्मश्री या रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्मा श्री असे ठेवले आहे. तर या बदलाबाबतची महत्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, या निर्णयाचे कारण आहे केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नाव बदलून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर या निर्णयाचा निषेध म्हणून आणि महात्मा गांधींचा वारसा जपण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या स्वतःच्या रोजगार योजनेला गांधीजींचे नाव देण्याची मोठी घोषणा केली. यानंतर पुढील प्रश्न, कोणाला प्रतिष्ठित टर्नल प्राइज 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेना कालू असे त्यांचे नाव आहे. काय? तर नेना कालू. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा प्रतिष्ठित टर्नल प्राइज हा पुरस्कार ब्रिटिश कलाकार नेना कालू यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. तर सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या पर्वतरांगेला एक समान कायदेशीर व्याख्या दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अरवली या. कोणत्या? तर अरवली. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेला एक समान कायदेशीर व्याख्या दिली होती. तर या व्याख्येनुसार स्थानिक भूभागापासून 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या भूभागांनाच कायदेशीररित्या अरवली टेकडी मानले जाईल. तसेच एकमेकांपासून 500 मीटर अंतराच्या आत असलेल्या अशा 2 किंवा अधिक टेकड्यांच्या समूहाला अरवली पर्वतरांग म्हटले जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार कोण आहे, ज्याची या वर्षीच्या खेळांतील सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी हार्दिक सिंग. कोणाची? तर हार्दिक सिंग. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची 2025 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस नुकतीच करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर 2025 मध्ये कोणाला ट्रान्सफॉर्मेशन लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जय शहा. कोणाला? तर जय शहा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर 2025 मध्ये जय शहा यांना ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या पुरस्काराचे कारण काय आहे? तर भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण सुधारणा जसे की पुरुष किंवा
महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन, विमेन्स प्रीमियम लीग ची सुरुवात आणि IPL मीडिया हक्कांचे विक्रमी सौदे यांमधील त्यांच्या योगदानांबद्दल त्यांना हा गौरव प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 25वा प्रश्न, तर $700 अब्ज संपत्ती पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एलॉन मस्क ठरले आहेत. कोण? तर एलॉन मस्क. तर विद्यार्थी मित्रांनो, एलॉन मस्क हे $700 अब्ज संपत्ती पार करणारे जगातील पहिले व्यक्ती नुकतेच ठरले आहे. तर या विक्रमांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर ऐतिहासिक टप्पा, तर डिसेंबर 2025 मध्ये अमेरिकेच्या एका न्यायालयाने टेस्ला मधील त्यांच्या सुमारे 56 अब्ज डॉलर्सचा जुना पे पॅकेज पुन्हा मंजूर केला, ज्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. तर एकूण संपत्ती या निर्णयामुळे त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 749 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, फिफा अरब कप चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने नुकताच जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मोरोक्को या. कोणत्या? तर मोरोक्को या. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 2025 ची फिफा अरब कप चॅम्पियनशिप मोरोक्को या देशाने नुकतीच जिंकले आहे. तर या स्पर्धेबद्दलची काही प्रमुख महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर अंतिम सामना 18 डिसेंबर 2025 रोजी कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये मोरोक्कोने जॉर्डनचा 3-2 असा पराभव केला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या स्मरणार्थ छत्तीसगडमध्ये देशातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शहीद वीर नारायण सिंग. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर छत्तीसगडमध्ये देशातील पहिले डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय शहीद वीर नारायण सिंग यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे. तर या संग्रहालयाबद्दल महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नाव आहे शहीद वीर नारायण सिंग स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय. तर स्थान हे संग्रहालय छत्तीसगडमधील नवा रायपूर अटल नगर येथे आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, डिसेंबर 2025 रोजी कोणत्या देशाने K4 सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर याचे योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन डी, आपल्या भारत या. कोणत्या? तर आपल्या भारत या. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये आपल्या भारताने K4 सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे, जी बंगालच्या उपसागरामध्ये INS अरिघामध्ये या पाणबुडीवरून करण्यात आली आहे, ज्यामुळे आपल्या भारताच्या समुद्री अण्वस्त्र हल्ला क्षमतेमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि शत्रूंना सामरिक इशारा देण्यात देखील आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मोहर बसू असे त्यांचे नाव आहे. काय? तर मोहर बसू. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सलमान खान दी सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाच्या लेखिका मोहर बसू ह्या आहेत. यानंतर 30वा प्रश्न, तर आपल्या भारताच्या 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा राहणार आहेत. लक्षात ठेवा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताच्या 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त युरोपियन युनियनचे 2 प्रमुख नेते मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत. तर प्रमुख पाहुण्यांची नावे खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर उर्सुला वॉन डेर लेयन हे आहेत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आणि अँटोनियो कोस्टा हे आहेत युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण 2 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत. प्रश्न आहे 31वा, तर कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अर्णव महर्षीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विज्ञान आणि तंत्रज्ञान या. कोणत्या? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान.
तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 17 वर्षीय अर्णव महश्री याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे शेवटचा. तर 2026 चा बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओम प्रकाश शहा यांना. कोणाला? तर ओम प्रकाश शहा यांना. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2026 चा बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोलकाता येथील ज्येष्ठ विचारवंत ओम प्रकाश शहा यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर अशी घोषणा डिसेंबर 2025 च्या शेवटी करण्यात आली आहे. तर हा पुरस्कार बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट तर्फे दिला जातो, जो सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. यानंतर विद्यार्थ्यांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली व्हिडिओमध्ये पाहिले. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर पहिला प्रश्न पाहूयात. तर एस-बी-आयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम-डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम-पी-एस-सीच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे देखील योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.